अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा मिळाली। अक्षय शिंदे याचा उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये दफनविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा दफनविधी आजच होण्याची शक्यता आहे। सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार करण्याची सरकारनं उच्च न्यायालयाला ग्वाही दिली आणि अखेर दफन करण्यासाठी जागा सापडली असं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत फोन लाईनवरती। गणेश, कुठे आणि कशी ही जागा सापडली आता? श्वेता, आपल्याला माहिती आहे की गेल्या 6 दिवसांत म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर 6 दिवसांपासून दफनविधीसाठी जागा शोधली जात होती। सुरुवातीला अंत्यसंस्कार हे बदलापुरात केले जातील अशी माहिती मिळत होती। मात्र बदलापूर, त्यानंतर अंबरनाथ आणि उल्हास अशा 3 जागा त्यांच्या कुटुंबियांनी पाहिल्या होत्या। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अखेर उल्हासनगरमध्ये त्याच्या दफनविधीसाठी जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्या ठिकाणी आता अड्डा देखील खणला गेलाय आणि हा दफनविधी काही वेळात होण्याची शक्यता आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा दफनविधी होण्याची शक्यता आहे, कारण राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि स्थानिकांनी अंबरनाथ, बदलापूरमध्ये विरोध केला होता। त्यामुळे उल्हासनगरमध्ये देखील दफनविधी होत असताना विरोध होण्याची शक्यता असल्यानं मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा होणार। राज्य सरकारने देखील न्यायालयामध्ये संदर्भात सोमवारपर्यंत दफनविधी होईल अशी ग्वाही दिली होती आणि त्यामुळे आजचा दिवस त्यांच्याकडे शिल्लक होता आणि आजच्या दिवशी दफनविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि तो उल्हासनगरमध्ये होईल अशी शक्यता आहे। त्या संदर्भात मोठा पोलीस बंदोबस्त देखील स्मशानभूमी परिसरामध्ये लावण्यात आलाय। श्वेता, बिलकुल गणेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि अपडेट आपण घेत राहू आजच्या दिवसाचे।